काळ सगळं केसाचे गेले ते गेले सर आमचे घरच्या माणसं कुठे पाणी नाही सर आम्हाला 12 महिने पाणी प्यायला पाणी चालत नाही मी उचलून येते सर 95 पासून सर 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 ही वेळ एक म्हणत सर 95 पाणी जास्त लागतं तर पावसाळ्यात पाणी जास्त लागतं हिवाळ्यात पाणी जास्त लागतं मग ह्या टायमाला म्हणजे पाणी नाही पण नंतर काय उपयोग होणार आम्ही काय म्हणतो आजच जोशीला सांगतो उद्या विस्तार अधिकाऱ्याला चौकशीला पाठवतो त्यांना बोलवा ना जोशीला बोलून घ्या जोशीला बोलून घ्या धरणाला बसतील सगळं असं ते त्यांना तिथे पाणी नाही त्याला तिथे काय करणार फक्त चॉकलेटची गोळ्या चालू सर आज सोडते उद्या सोडते परत किती सोडते दिवस यायचं आमच्याकडे असते आजपर्यंत गोळ्या घेऊन परेशान आहे. आमच्या शब्दावर थोडा भरोसा ठेवतो ना, सर. आम्ही काही जास्त तुम्हाला 8 दिवस नाही, नाही. सांगितलं नाही. आज जोशीला सांगतो उद्या विस्तार अधिकाऱ्याला पाठवतो चालतं. आमच्या लग्नाच्या आधीची खाल्लंय घ्या सरकार आणि आता काय शेतकरीला त्याची हीर झाली का ते मला पाईपलाईन करून द्या घरी मला शेतात पाईपलाईन करून द्या आणि मग हिर होत्या म्हणतात ते तांदळाला पाणी नाही म्हणतो. पाणी नाही ना ते खांदून दिले का सरकार बाबासाहेब किसन पैठणे यांना दानपत्र दिलेले सर बाबासाहेब पैठणी सरपंच बळापड आपल्या ग्रामपंचायतीची हा 95 पासून राहिली सगळ्या गोष्टी उद्या विस्तार अधिकाऱ्याला 95 खोदकाम झालेले सर. आमच्या हक्काचे पाणी कुणी पळवले? तहानलेल्या लेकरांचा आक्रोश प्रशासनाच्या काळजाला पाझर फोडेल का? अंबडच्या भीमा नाईक तांडावर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात उभी आहे पिण्याच्या पाण्याची ही लढाई. विशेष प्रतिनिधी अंबड. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून एक अशी व्यथा समोर आली आहे जी वाचून तुमचीही छाती पाषाण होईल. जिथे घराघरात पाण्याचे नळ असावेत तिथे आज भीमा नाईक आणि रतन नाईक तांड्यातील माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन डोळ्यांत पाणी आणून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. कडक उन्हाळा सुरू असूनही गावाला हक्काचे पाणी मिळत नाहीये. हे प्रशासनाचे अपयश की माणुसकीचा पराभव? काही हंडा पाण्यासाठी रडणारी लहान मुले आणि तहानलेले वृद्ध. जेव्हा घराघरात पाण्याचा थेंबही उरत नाही तेव्हा काय होते? भीमा नाईक तांड्यातील परिस्थिती काहीशी अशीच झाली आहे. मागील 6 महिन्यांपासून नळाचे पाणी बंद असल्याने गावात पाण्यासाठीचा महाभयंकर संघर्ष सुरू आहे. शाळेत जाणारी मुले, कामावर जाणारे तरुण आणि वृद्ध आजारी माणसे प्रत्येकाच्या नशिबी केवळ पाण्यासाठी भटकंती आली आहे. विशेष म्हणजे ज्या विहिरीने गावाला 1996 पासून आधार दिला तीच विहीर आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोरडी पडल्यासारखी वाटत आहे. दानशूरांच्या जमिनीवर हक्क कुणाचा? 1995 मध्ये बाबासाहेब किसन पैठणे यांनी स्वतःची जमीन दान दिली, ती फक्त गावाच्या तहानलेल्या कंठाला ओलावा मिळावा म्हणून. पण आज त्याच जमिनीवर उभ्या असलेल्या सार्वजनिक विहिरीचे पाणी गावकरी पिऊ शकत नाहीत. गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना वारंवार साकडे घालूनही पाणी उपलब्ध नाही असे सांगून बोळवण केली जाते. एकीकडे गावकऱ्यांची मते घेऊन निवडून येणारे लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे पाण्यासाठी जीवाचा आकांत करणारे गावकरी. हा फरक पाहून मनाला चटका लागतो. पंचायत समितीवर पोहोचला संतापाचा महापूर. बुधवारी जेव्हा या तांड्यातील महिलांनी, वृद्ध आजी आजोबांनी आपल्या लेकरांच्या तोंडाला पाणी लावण्यासाठी थेट पंचायत समिती गाठली तेव्हा कार्यालयात एकच खळबळ उडाली. महिलांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्यांच्या आवाजातील आक्रंदन पाहून कोणाचेही हृदय पाणावे. आम्हाला आश्वासन नको, आम्हाला पाणी हवंय असा टाहो फोडत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या खुर्चीवर बसून हे अधिकारी निर्णय घेतात त्या खुर्चीला या तहानलेल्या लोकांच्या वेदना कळतील का? आता तरी प्रशासन जागे होणार का? सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे, पण निवेदनाचे कागद प्रशासनाच्या टेबलावर धूळ खात पडून राहतील की त्या निवेदनाची दखल घेऊन गावकऱ्यांच्या नळात खळाळते पाणी येईल की पुन्हा एकदा हे गावकऱ्यांचे हाल फक्त कागदावरच राहतील? आज हा प्रश्न केवळ भीमा नाईक तांड्याचा नाही तर त्या प्रत्येक गावाची व्यथा आहे जिथे लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. ही बातमी वाचणाऱ्या प्रत्येक नागरिकाने विचार करावा. जर आपल्या घरी 6 महिने पाणी नसेल तर आपण काय करू? पाण्याविना जीव तडफडतोय साहेब, आता तरी आमचा अंत पाहू नका, अशी आर्त साद गावकरी घालत आहेत.
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचेल. एका शेअरमुळे कदाचित कुणाला तरी पिण्याचे पाणी मिळेल. आई काय सांगणार आहात तुम्ही? आम्ही काही सांगणार नाही. पाणीचा त्रास आहे आम्हाला. पाणी मागायला आले आम्ही. बर बर कोणतं गाव आहे तुमचं आई? दिवाण एक तांडा. बर किती दिवस झाले पाणी नाही आई? 12 महिने झाले. आई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. शांताबाई पांडुरंग चव्हाण, राहणार राहणार भीमा नाईक तांडा. बर आई मला सांगा तुम्हाला काय समस्या आहे? पाण्यासंदर्भात तुम्ही काय सांगणार आहात? पाण्याचीच आम्हाला पाण्याचंच पाहिजे. पाणी नाही आहे, चलता येत नाही, काय नाही. आणि पाण्याचा खूप त्रास आहे. किती दिवसाला पाणी येते? पाणीच नाही आहे. पाणीच नाहीये. हा काय नाव आहे बाबा तुमचं? आत्माराम शुक्लाल चव्हाण, राहणार भीमानायक तांडा. बर काय सांगणार आहात बाबा तुम्ही? 1995 मध्ये आम्हाला पाणी आलं. बर 96ला. तेव्हापासून विहीर चालू होती. 1 वर्षापासून आम्हाला पाणी नाही, विहीर बंद केलेली. कोणी बंद केली? आता सरपंच ग्रामसेवक त्यांना ग्रामसेवकांना सरपंचांना शेतकऱ्याला अधिकार पत्र लिहून दिलं की 4 दिवस शेतकऱ्याला पाणी द्यावं आणि 2 दिवस तांड्यामध्ये पाणी सोडावं, असं म्हणून 6 महिन्यापासून आम्हाला पाणी नाही. काय मागणी तुमची आता? पाणी पाहिजे सर आम्हाला. ताई काय समस्या आहे तुम्हाला पाण्यासंदर्भात काय सांगणार आहात? पाणी नाही आम्हाला 12 महिन्यापासून. बर या संदर्भात कोणाला भेटलेत तुम्ही? आता याच्या आधी सरपंचाला इथं पहिल्यांदा आलेलो आम्ही पंचायत समितीमध्ये. याच्या अगोदर कोणाला भेटले? याच्या आधी सरपंचाला, ग्रामसेवकला. काय सांगितलं त्यांनी? आता आज उद्या करून 12 महिने झाले आम्हाला, तर पाणी नाहीये. तुमची मागणी काय आहे? आमची मागणी तर पाणीची. तुमचं नाव? कविता प्रेम चव्हाण, राहणार विमान एक तांडा. सर काय सांगणार आहात तुम्ही? माझे मामाचे गावकरी आहेत रववाडी यातले. यांना पिण्यासाठी पाणी नाही. 1995 मध्ये यांची विहीर अधिग्रहण केलेली आहे. तेव्हापासून यांना पाणी भेटत होतं आणि मागील 6 महिन्यापासून हे वारंवार ग्रामसेवक आणि तलाठी व सरपंच यांना विनंती करून ते थकलेत. त्यामुळे ते आज पंचायत समिती येथे मोर्चाच्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पाण्याची सुविधा नाही. सरपंच आणि ग्रामसेवक हे वारंवार अडथळा निर्माण करतात. त्यांच्यापाशी जनावरे आहेत आणि ते वयोवृद्ध असल्यामुळे लांब जाऊ शकत नाही. सर काय मागणी आहे आपली? त्यांनी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर पाणी सोडू. आमची अशी मागणी आहे की आम्हाला उद्याच्याला किंवा 2 दिवसामध्ये पाणी देण्यात यावं, कारण आमच्याकडे जनावरे आहेत. आम्ही लांब जाऊन पाणी आणू शकत नाही. त्याच्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला पाणी सोडण्यात यावं. सर आपलं नाव? ॲडव्होकेट विकास राठोड, रामनगर. सर आज जे निवेदन दिलेलं आहे या महिला आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांनी आपल्याला प्रशासनाला समस्या सांगितल्या आहे. या समस्येबद्दल आपण काय सांगणार आहात सर? ही समस्याच्या अनुषंगाने उद्याच सविस्तर अधिकारी पंचायतला मी तिथं चौकशीसाठी पाठवतो. पाणी बंद केलेलं असेल तर आजच ग्रामपंचायत अधिकाऱ्याला सूचना करतो. पाणी उद्यापासून सुरू होईल आणि जे काही विहीर समजा अधिग्रहण केलेली आहे किंवा दानपत्र दिलेलं आहे, पाणी सोडित नाही किंवा शेतीला पाणी वापरतात, त्यासाठी विस्तार अधिकारी चौकशी अहवाल आल्यानंतर 2 दिवसात कारवाई करण्यात येईल. सर मला विचारायचं आहे, याच्या अगोदर अधिकाऱ्याला दिसलं नाही का? अधिकाऱ्याचं लक्ष नाही का? जनतेला पाणी भेटत नाही, याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात सर? आता आम्हाला तर समजा इथं जोपर्यंत येत नाही तर समजा ग्रामसेवकांनी किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जर पाणी सोडत नसेल तर तसं करायला नाही पाहिजे, सोडलंच पाहिजे. याबद्दल आपण भूमिका काय घेणार आहात? सांगितलं ना, जर दोषी आढळला तर नक्कीच कारवाई करणार त्याच्यावर.